अहिल्यानगरमध्ये शिवशक्ती भीमशक्ती संघटना आज जनआक्रोश मोर्चा काढणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढला जाणार आहे। शहरामधील प्रमुख रस्त्यावरून दिल्ली गेट इथे मोर्चाची सांगता होणार आहे आणि या सगळ्या संदर्भात मोर्चेकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी। आपण पाहूयात। अहिल्यानगर शहरामध्ये आज शिवशक्ती आणि भीमशक्ती जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अहिल्यानगरच्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून या जन आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून हा पचपीर चावडी चितळे रोड कापड बाजार मार्गे दिल्ली गेट या ठिकाणी हा जन आक्रोश मोर्चा जाणार आहे। या जन आक्रोश मोर्चामध्ये आमदार संग्राम जगताप असतील, हिंदुत्ववादी सागर बेग असतील, तसेच ॲडव्होकेट वाल्मिक निकाजे हे उपस्थित राहणार आहेत आणि ते मार्गदर्शन करणार आहेत। 4 दिवसापूर्वी अहिल्यानगर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ आक्षेपार्ह पत्र भिरकावल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येणार आहे। आपल्या बरोबर काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार। काय सांगताल, मोर्चाचं नियोजन कसं आहे? 4 दिवसापूर्वी अहिल्यानगर शहरामध्ये जो अनुचित प्रकार घडला आणि त्याचा जो म्हणजे गुन्हेगार आहे तो देखील सापडलाय। पोलिसांनी अतिशय तत्परपणे तो गुन्हेगार लगेच ताब्यात घेतला। परंतु या मोर्चाचं आयोजन करण्यामागचं कारण असं आहे की तो एक गुन्हेगार नसून त्याच्या मागे फार मोठं प्लॅनिंग असणार। कारण आंबेडकरांच्या बाबतीमधले काहीतरी आक्षेपार्ह वक्तव्य केलेले कागदपत्र हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीजवळ टाकणं आणि कुठेतरी हा महाराष्ट्र कुठेतरी पेटवण्याचा, महाराष्ट्रच नव्हे तर भारत पेटवण्याचा हा डाव असण्याचं कारण आम्हाला याच्यातून समोर येताना दिसतंय। त्याच्यामुळं शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येऊन कुठेतरी याचे मास्टर माइंड कोण आहेत, कारण काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील आता होणार आहेत, तर याच्या मागचा मास्टर माइंड शोधावा आणि जे 2 समाजामध्ये असं काहीतरी कृत्य करून असंतोष मागवण्याचा प्रयत्न या मास्टर माइंड कडून करण्यात येत आहे, त्याचा मास्टर माइंड शोधावा। याच्यासाठी पूर्ण शांततापूर्ण प्रक्रियेमध्ये हा शिवशक्ती भीमशक्ती एकत्रित मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। प्रसाद शिंदे, NDTV मराठी, अहिल्यानगर।